गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आता आमची शुभ सकाळ झालेली आहे आणि माझ्या सेकंड व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आता तर झाली आहे मॉर्निंग, जस्ट उठालो आहे आम्ही. सो बघूया, भेटूया, कंटिन्यू करूया सेकंड व्लॉगला आणि भेटूया फ्रेश झाल्या. बाय गाइस. फायनली मी फ्रेश झाले आहे. आंघोळ वगैरे झाली, चहा वगैरे पण मी घेतला आहे. त्याची काही फुटेज घेता आली नाही मला. सो आता कंटिन्यू घरातला व्लॉग चालू करणार आहे मी. जसं की आता घरातली कामे आहे ते सगळं संपवून म्हणजे दाखवूया दिवसभर आम्ही काय करतो काय नाही. आणि माझ्या फॅमिलीला पण मी भेटवणार होते. तुम्हाला मी फर्स्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. सो मी माझ्या सासूबाईंना माझं घर छोटंसं कसं आहे ते तुम्हाला दाखवेन. सो कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. आता घरातली थोडीशी कामं राहिलेली आहेत ती आपण करून घेऊया आणि त्यानंतर मग तुम्हाला मी दिवसभरात काय करते काय नाही डेली रुटीन. गाईज, जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी माझ्या फॅमिलीशी तुम्हाला भेटवणार आहे. सो माझे सासूबाई बोला. नमस्कार. बोला. हाय कर हाय कर हाय कर मग. ही माझं बाळ रियू. ही माझी सूनबाई आहे आणि तिने आता नवीन चॅनल खोलला आहे, तर तिला सपोर्ट करा. कारण नव्याने सुरुवात करण्याचं नव्याने त्यांचं म्हणण्याचा अर्थ आहे की नव्याने सुरुवात करताय. सपोर्ट आहे आम्हाला थोडासा. तुमचा सपोर्ट राहू द्या आणि त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. करा. रियू पण बोलली. आणि रोज सपोर्ट करा. रोज आम्ही डेली घेऊन येणार आहे. रोज वेगळे वेगळे ब्लॉग टाकू. हो, खाण्याची वगैरे नवीन रेसिपीज ज्या आम्ही बनवतील ते आता पण तुम्हाला दाखवेल कशा बनवतात काय. सो तसे मी तुम्हाला अजून म्हटले होते की माझ्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्यांना मी भेटवते. सो माझे सासरे बुवांना भेटेल. नमस्कार, कसे आहे तुम्ही? आता ते जॉबला जात आहे. सो ड्युटीवर चाललो, पेट्रोल पंपावर कामाला. बोला मामा नवीन चॅनलबद्दल. काही नवीन चॅनल काढलेला आहे सुनबाईजीनं, तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा करा, लाईक करा आणि सपोर्ट राहू. आणि सपोर्ट राहून द्या. एवढेच हातून विनंती तुम्हाला. थँक्यू. वेलकम सो वेलकम. ही होती माझी फॅमिली आणि बाकीचे जे मेंबर्स आहेत म्हणजे माझे हजबंड आणि दादा. सो ते जेव्हा येतील मी त्यांना तुम्हाला भेटते. सो कंटिन्यू करूया समोर. सो हे गाईज तुम्हाला सगळ्यांना मी माझं छोटंसं घर दाखवते. सो या. माझ्या हजबंडनी इथे पेंट केलेलं आहे पूर्ण. इथे रिव्ह्यू झोपलेली आहे ॲक्च्युली. रिव्ह्यू झोपू द्या. आवाज मोठा येईल. सो या, हे समोरचा हॉल आहे जो मी आता तुम्हाला दाखवतो. सो आता इथे सो या, हे छोटंसं दादाचं बेडरूम आहे आमच्या. माझी मोठी जी भाया आहे, माझी जी मोठी भाया आहे त्यांचंही बेडरूम आहे. सो या, आणि किचन दाखवतो. सो गाईज, दिस इज माय किचन. हे आमचं छोटंसं आणि छान असं किचन आहे. इथे पाणी वगैरे भरपूर वगैरे आहे आमचं. अँड इथे आम्ही स्वयंपाक करतो. गॅस. छोटंसं आमचं छानसं क्यूटचं किचन आहे. हे बघा तुम्हाला एक दाखवते. हे आमचं किचन आहे. आमचं क्यूटचं छोटंसं आणि छान असं किचन आहे. भांडी वगैरे इथली.
आणि इकडे वॉशरूम आहे या साईडला. सो हे गाईज, तुम्हाला माझं सेकंड घर पण बघायचं असेल म्हणजे आमचा रूम यांचा हे तसं या इकडे या. हा आहे माझा रूम म्हणजे आमचा छोटासा रूम. तिकडे पण ती साईड आहे, तिकडे आत्तो मामा वगैरे सगळे म्हणजे आम्ही जेवण वगैरे बनवायला तिथे असतो. पण रात्रीच्या वेळेला आम्ही इकडेच या रूममध्ये असतो म्हणजे स्पेशल हा आमचा रूम. सो या हॉल आहे. तुमचं स्वागत. आमचे इष्ट. सो हे आहे आमचं छोटंसं घर. सो या बेडरूम दाखवते. हा हॉल दाखवला, आता बेडरूम. सो दिस इज माय बेडरूम. हे माझा छोटासा क्यूटसा बेडरूम आहे. हे जे डेकोरेशन दिसतंय तुम्हाला हे माझ्या हस्बंडने बड्डेच्या वेळेस केलं होतं. सो म्हणजे ऑलमोस्ट थोडंसं निघलंय, अर्धं राहिलंय. सो ठेवलंय मी, त्यांनी एवढं प्रेमाने केलंय तर. सो या मी तुम्हाला दाखवते. हे माझा रूम आहे. हा माझा बेड आणि प्रेम ही माझी गरमी फ्रेंड. झाल्यावर एसी. माझ्या हस्बंडने मला मागच्या बड्डेला गिफ्ट केली होती एसी. सो हे प्रेम माझा. आणि ही जी फ्रेम दिसते माझी क्यूट ममता, तू ब्लॉग बघत असेल. माझी फ्रेंड सगळ्यात बेस्टी ममता आगळे, तिने मला गिफ्ट केली माझे लग्न. आणि हे जे सगळं सामान दिसतंय हे मला लग्नात आलेलं आहे. सो हे आहे माझा छोटासा रूम. सो आणि स्पेशल ही पेंटिंग माझ्या हस्बंडनी जेव्हा रिओ माझ्या पोटात होती माझं बाळ, तर तेव्हा त्यांनी ड्रॉ केलेली. आय थिंक मला म्हणजे खूप असं वाटलं नव्हतं की माझ्या हस्बंडला पेंटिंग पण येत असेल, पण त्यांना खूप छान टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये. सो त्यांनी दाखवलं. आणि सेकंड पेंटिंग मी तुम्हाला दाखवते. सो कम हां. सो हां, ते ही आहे सेकंड पेंटिंग. जेव्हा मी ॲक्च्युली माझं मेटर्निटी चालू होतं जेव्हा मी 6 महिन्याची प्रेग्नेंट होते, तेव्हा माझ्या हस्बंडने माझ्यासाठी स्पेशली ही छानशी पेंटिंग ड्रॉ केली होती आणि माझ्या खूप मनाच्या जवळ आहे. सो थँक्यू गाईज वॉचिंग मी. माझं छोटंसं घर. सो एवढं आहे. सो प्लीज गाईज असं सपोर्ट करा. मी तुमच्यासाठी छान छान ब्लॉग्स घेऊन येईल. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे नेक्स्ट, हा माझा छोटासा ब्लॉग होता घरामध्ये जे मंडळी होते आमची ते दाखवायला, पण कंटिन्यू राहील संध्याकाळपर्यंत. सो माझे हस्बंड आणि दादा म्हणजे माझे भाया म्हणजे दीर माझे, त्यांना पण भेटवायचं आहे. सो संध्याकाळी त्यांना भेटवल्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी हा ब्लॉग एंड करेन. सो तसा पण माझा हा सेकंड ब्लॉग राहणार आहे, पण थर्ड ब्लॉग जो राहील माझा तो राहील मी लवकरच तुम्हाला सांगेन. म्हणजे मी जाणार आहे माझ्या माहेरी, म्हणजे संभाजीनगर औरंगाबाद जे होतं तिथे मी जाणार आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे. उद्याचाच दिवस आहे. सो उद्या मला पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी करावं लागेल. सो माझा थर्ड ब्लॉग मी तिकडे शूट करणार आहे. सो बघूया तिकडे पण. हा आहे टी व्ही जो मला लग्नात आलेला आहे. आणि सगळ्या ज्या वस्तू तुम्ही अराउंड माझ्या बघशाल ना, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. चला इकडे. सो माझ्या सगळ्यात क्लोज माझ्या क्यूट परी माझी धनू आणि माझी पत्तू. हाय करा. माझी वहिनी. सगळ्यात जास्त जर सपोर्ट मला कोणी केला असेल ना ते ह्या दोघी आहेत. कारण की मानाला ह्या छोट्या आहेत पण खूप चांगल्या आहेत आणि सांगतात पण मला चांगलं की वहिनी तुम्ही करा ना. जिद पकडतात की वहिनी तुम्ही ब्लॉग शूट करा. धनू माझी सगळ्यात मेन सपोर्टर आहे. तिने मला नेहमी ऑलवेज सपोर्ट केलेला आहे आणि आता पण ब्लॉगिंग करायला पण तिचा पण मोठा हात आहे. तिची पण इच्छा आहे की मी काहीतरी स्टेप घ्यावे, समोर जावे, काहीतरी बनावे. आणि तिची पण तुझी आयडी सांग इंस्टावरती. धनु राखोंडे 03. हां, ती इंस्टावरती पण आहे. प्लीज गाईज तिला पण सपोर्ट करा. आणि बोला तुम्हाला काही बोलायचं वहिनीसाठी. वहिनीला खूप 1000 लाईक येऊ द्या. अशा सपोर्ट आहे बघितलं का. सो खूप लाईक्स येऊ द्या, मिलियन येऊ द्या, सगळे येऊ द्या लाईक. ते बोलल्या तेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि वहिनी साडी घालते ना खूप सुंदर दिसते. थँक्यू पप्पू. सो हे माझे सपोर्टर होते छानसे छोटेवाले आणि क्यूट.
तो गाईज तुम्ही कंटिन्यू राहा. आता आम्ही थोडंसं आराम करून हे सगळं जे सेटअप वगैरे करण्यात पण ना या दोघींचा खूप हात आहे. नेहमी कधी मी बिमार वगैरे असले ना तर दोघी माझी खूप काळजी घेतात आणि मला घर वगैरे आवरण्यात पण नेहमी हेल्प करतात, एवढ्या छोट्या असून पण. सो थँक्यू. वेलकम. हे गाईज हाय. सो आता आम्ही उठलोय आणि मॅडम पण उठल्या आणि उठल्याबरोबरच सो केले सगळे अंगावरती, तर मला ड्रेस चेंज करावा लागला. सो मी आता तिला मॅगी खाऊ घालते. आणि हा बबीची इकडे होय बघ, बबीची सगळ्यात फेवरेट डॉल. खूप लहानपणीची तिची आवडीची आहे, सोडत नाही कधी, जेवताना पण तिला जवळच पाहिजे. हाय कर येऊ सगळ्यांना, हाय कर. हाय हाय भाऊ. चला आता तू जेवण करून घे. हाय. तर आता सध्या आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी. आता तुम्ही अर्धं सामान ते सगळं रेडी करून ठेवलंय, मसाला वगैरे रेडी करून ठेवलाय. आता तू हाय करा. हाय, हाय. या जेवण करायला. स्वयंपाक बनवताय. स्वयंपाक बनवतोय, जेवण करायला या लवकर. सो गाईज आता कांदा कट करून देते. आज आमचं घरी स्पेशल आहे चिकनची भाजी. सो रेसिपी तुम्हाला दाखवू. मसाला वगैरे झालेला आहे, आम्ही त्याचा स्पेशल ब्लॉग घेऊन पण येऊ तुमच्यासाठी. सो आता सध्या फास्टमध्ये बनवतो, नंतर आम्ही स्पेशल ब्लॉग. आम्ही सगळं स्पेशल टाकू. बुधवार, शुक्रवार आणि रविवार आमचा ब्लॉग असेल चिकन, मटन, मच्छी याचा. गाईज आता बनवतोय आम्ही चिकनची भाजी. कांदा टाकतोय कांदा. हां, तर आता कशी बनवता येईल छोट्या पद्धतीने आम्ही तुम्हाला पटकन डिटेलमध्ये सांगतो, नंतर आम्ही त्याचा स्पेशल ब्लॉग बनवतो. सो सगळ्यात अगोदर हे बघा, हे वाटण आहे, कांदा लसूण वाटण आणि खोबरं, हे टमाटो आणि हे घरचा मसाला बनवलेला आमचा लाल तिखट आणि त्यात आगरी मसाला वगैरे आहे, हळद आणि धन पावडर आणि हे एव्हरेस्ट. आणि सगळ्यात पहिले कांदा परतून घ्यायचा. गॅस चांगलं तेल तापू द्यायचं. कांदा टाकून त्यात चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा, थोडा तपकिरी कलर होईपर्यंत. हां, तपकिरी होईपर्यंत. सो आता या वाटणमध्ये काय कांदा लसूणची पेस्ट आणि हो, कांदा लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर. हो, यात आलं लसूण पेस्ट आहे हां. 1 चम्मच. 1-1.5 चम्मच पण टाकलं मिनिमम चालेल, कारण की चांगलं बघार त्यात दिलं तर स्मेल येत नाही. लसूण पेस्ट आपण थोडंसं तपकिरी झाला ना त्यानंतर अद्रक लसूण टाकून घेऊ. हो, सो आता थोडासा कांदा आता बघा थोडा तपकिरी झाला आहे. आता त्यात अद्रक लसूण, आपण आलं लसूण एवढं घेतलं तरी चालेल. सो त्यात टाकून चांगल्या प्रकारे हलवून घेऊया. त्याला नॉर्मली थोडंसं होऊ देऊया. आता आता टोमॅटो घेऊया. मसाला आता चांगला यामध्ये टाकून परतून घ्यायचा. तो हे सगळा जो मसाला आहे हा यात टाकलेला आहे. क्वांटिटी असते काय ती पण व्यवस्थित घेतली पाहिजे, नाही तर जास्त कमी झाल्यानंतर टेस्ट बिघडून जाते. सो आता याला थोडंसं छान होऊ द्यायचं यात आणि थोडंसं हीट वाढवून मसाला त्यात टाकायचा. आता हे वाटण मी यात टाकणार आहे. याला चांगल्या प्रकारे असं मस्त मिक्स करून घ्यायचं, छान त्याला भाजून घ्यायचं.
तेल तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकू शकता. सो आता टमाटर टाकले आपण यात. छान प्रकारे त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर तुम्ही टेस्ट पण करून बघू शकता की कसं झालंय का. हे आम्ही झटपट माझ्या सासूने शिकवलंय मला. सुकं चिकन म्हणजे ओन्ली ग्रेव्हीमध्ये. सो त्यानंतर आता चिकन टाकूया आपण. कोणी वाफवून पण घेतं, पण यातच या मसाल्यामध्ये चांगलं त्याला परतून घ्यायचं. पाणी टाकून त्याला शिजू द्यायचं. सो चिकन मी आता त्यात टाकत आहे. विदाऊट पाण्यात थोडंसं असं म्हणजे त्याला मिक्स करून चांगलं वाफवून घ्यायचं त्यात. आणि मग नंतर तुम्ही थोडंसं पाणी टाकून त्याला छान शिजवून घ्या. तो या आता चांगल्या प्रकारे मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा. ही थोडीशी नॉर्मल ठेवायची कारण ते खाली लागणार नाही. सो या चिकन टाकून थोडंसं पाणी टाक आपण. ते मीठ थोडंसं मी कमी पडलं होतं त्यामुळे टाकते. आणि आता थोडंसं नॉर्मली परतून घ्यायचं. आणि पाणी नंतर टाकायचं नसतो त्यात थोडंसं, म्हणजे शिजण्यापुरतं त्याला. सो जो शिजण्यासाठी त्याला पाणी टाकतात. आणि मग एक ग्लास खूप होतं. तो चांगलं त्याला हे चांगलं परतून घ्यायचं चांगलं याच्यामध्ये. म्हणजे ते तेलात भाजल्या पण गेलं पाहिजे. तो बघा हे झटपट सुकं चिकन आहे जे माझ्या हजबंडला आवडतं. तो गाईज आता चांगले झालं आहे म्हणजे मिक्स करायचं. तर आता पाणी सोडायचं. म्हणजे ते जे सुकं मटण आहे ना ते चांगलं शिजून वगैरे म्हणजे चांगलं सुकं होतं चांगल्या पद्धतीने. हे पहा ग्रेव्ही कलर असा छान आला आहे. सो याला शिजू द्यायचं आता भरपूर. म्हणजे सुकं जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी तशी तुम्ही करू शकता. आणि प्लस तुम्ही त्याला शिजवून पण म्हणजे वाफवून चांगलं कांदा आणि अद्रक लसूणमध्ये परतून त्याला चांगलं शिजवून ती पण फोडणी तुम्ही डायरेक्ट देऊ शकता. सो बघत का हे संसार संसार जसा चुलीवरचा तवा आधी हाताला चटके. नंतर काहीतरी नाही छान तुम्ही ऐकू करायचं आपल्याला. पूर्ण आपल्याला कोरडं करून घ्यायचं. सुख बेटा सुख सुख तिला सगळ्यांकडे सगळ्यांना माहिती असेल हा एकच त्रास जो आहे आम्हाला सगळ्या मुंबईकरांना तो आहे गरमीचा. खतरनाक गरमी आहे. सकाळी की मी दादांना आणि यांना भेटवेल. सो त्यातले पहिले दादांना भेटवे. काय करा दादा. हाय. हे माझे मोठे भाई आहेत म्हणजे दीर. सो दादा सांगा ना. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. दादा थोडे शाय टाईप आहे. कॅमेरा फेस करेल त्यांना जमत नाही. सो ते फक्त हाय बोलले तुम्हाला. सो हाय दादाकडून सगळ्यांना. सो यांना पण मी भेटू ते कंटिन्यू करते. गजब बेइज्जती है, गजब बेइज्जती है. आता सेकंड लॉक संपवते. हे गाईज असं होतं आमचं पूर्ण होल डे. सो मी तुम्हाला दाखवलं आणि माझ्या फॅमिलीचा परिचय पण करून दिला. सो तसंच आता सेकंड लॉक संपवते आहे. कारण हे की थर्ड ब्लॉग पण लवकर घेऊन यायचं आहे. तर त्यामुळे आता सेकंड ब्लॉग तुम्ही होल बघितला अँड त्यानंतर मी थर्ड ब्लॉग पण लवकर अपलोड करेल. पण त्याच्या अगोदर मी थर्ड ब्लॉग तेव्हा अपलोड करेन जेव्हा मी माझ्या माहेरी जाईल औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला. मी 14 एप्रिल येते. सगळ्यांना माहिती आहे गाईज. बिगेस्ट वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिवल
बुद्धिस्ट लोकांचा म्हणजे आमचा. सो मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी आणि जयंतीसाठी मी मम्माकडे जाते. सो तो व्लॉग पण लवकरच येईल आणि मी कंटिन्यू करेन. सो बाय. असंच माझ्या व्लॉग्सला भरभरून प्रेम द्या आणि सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. बाय. गुड नाईट.